त्या प्रथम नागरिक नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, इथं उपस्थित असणारे माजी आमदार संजय चौंड, राजेश्वर चव्हाण, अनिल जगताप, सर्व आता ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जे नगरसेवक नगरसेविका निवडून आलेले ते सर्व नवनिर्वाचित बीड जिल्ह्यातले नगरसेवक नगरसेविका, वेगवेगळ्या शहरांचे नगराध्यक्ष, तसंच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जितीन रहमान, सीओ जिल्हा परिषद, SP नवनीत कावर, सर्व शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा आमचा अधिकारी वर्ग, जमलेले सगळे माझे बीड जिल्ह्यातले प्रतिष्ठित नागरिक, ज्यांचा ज्यांचा आज यथोचित सत्कार करण्यात आला ते सर्व सत्कार मूर्ती, आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असणारे सर्व माझा शिक्षक स्टाफ, पत्रकार मित्र, बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर हा कार्यक्रम आधी होणार होता, परंतु काही कारणानिमित्त तो पुढे गेला. काल होणार होता, परंतु काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट लावली आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कॅबिनेटला महत्वाचे निर्णय होत असतात, आम्हाला हजर राहावं लागतं आणि त्याच्यामुळं मला जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगितलं आणि इतर पण सहकाऱ्यांनी सांगितलं की बाबा मंडप टाकलेला आहे, कार्यक्रम जर वेळेमध्ये झाला तर बरं पडेल. आणि त्याच्यामुळं आज सकाळी, आजचा दिवस तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस, जरी आपण मराठी वर्ष गुढीपाडव्याला चैत्रामध्ये सुरू होत असलं तर तोही आपलं महत्वाचं वर्ष तिथं सुरू होतं, परंतु इंग्रजी वर्ष हे 1 जानेवारीपासून सुरू होतं आणि त्याचं उत्साहामध्ये स्वागत जगातली सगळीच लोक करत असतात, आपल्याही भागातली लोक करत असतात. आणि त्याच्यामुळं मी सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.